काय झालं? गर्दी आहे ना तिकडं. बघा मी मारतो सगळ्या दादा नाही ना. तर ना एक आपल्याला बटन दाबा. स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जुने असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाकी तुम्ही सगळे मजेत असताल अशी अपेक्षा धरून पुढच्या व्हिडिओला मी चालू करतो आता. आणि जरा आणि नाही बोलत आता पडदा, तर लय रिपीट व्हायला लागला शब्द. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे की तुम्हाला सांगणार आहे मी विषय काय आहे तो. पण सध्या थोडं तुम्ही म्हणसान शांत का बसलो, ते शांत बसण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी काय आहे. आमच्या इकडे पाऊस आलाय सकाळी सकाळी. एवढा पाऊस पडलाय सकाळी सकाळी. आणि काल श्री गजानन महाराजांची पालखी आली होती, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याचा पण थोडासा व्हिडिओ काढलेला आहे तिथं, तर त्याचा पण व्हिडिओ मी शूट केला, तो पण टाकणार याच्यात ॲड वगैरे पुढं. तर मित्रांनो, मी रात्रभर झोपलेलो नाही आहे. मला रात्रभर झोप नाही आली, कारण तुम्हाला सांगतो अचानकमध्ये आता शिवानीची तब्येत झालेली खराब. तर शिवानीची तब्येत खराब झाल्यामुळं ती स्वतः पण नाही झोपली आणि तिने दुसऱ्याला पण झोपू नाही दिलं. रात्री 1 वाजल्यापासून जागा आहे मी. तर तुम्हाला दाखवतो मी काय चालू आहे तर. असं सासरा कुठं भेटेन का बघा. डोकं दाबून देऊ लागले सॉरी. ते की झालं बघा, डोकं दाबून देते, झेंडूबाम लावून देते. काय होतं ते आपली पूर्वी असते नसते झालं. हा बरोबर आहे तुमचं. किती वाटते आहे अजून 4 वाटतात. हे रात्री जर झेंडूबाम लावला असता तर बरं वाटलं असतं. तुमच्या तुम्हाला घरात झेंडूबामच ठेवायचं नाही, काहीच नाही ठेवलं तुम्ही. एवढं डोकं दुखत आहे, ताप आली, मासच नाही अंगावर, तर काय कातडा हा. बरं वाटलं का? त्यांनी कच्चे मच्छी समोसे घेतलेली पण पप्पा कशाला घ्यावं बरं? चपात्या भाजी झालेली असल्यावर काय गरज आहे का? हा
पप्पा माशा चालू आहे मस्तपैकी माशा करून चालू आहे. आता तुम्ही म्हणत असताल मी का बसलेलो आहे तर आपल्या हाताला वळण नाही जास्त. मालिश करून घ्यायला वाटतं का स्वतः दुसऱ्या आपल्या अंगाचं. मग रात्री कोणी केलं विचारा. जेव्हा रात्री डोकं दुखत तो तेव्हा कोण ताप येत होतं. झोप नाही झाली माझी रात्रभर झोपून दिलं नाही. हे बघा हो, गरज नाही. झाडू घेऊन फिरायला सगळ्या घरामध्ये. हां सगळं काम इकडे बघा मम्मीच्या अंगावर आहे. तिकडे दिसते का मम्मी मागं. सगळं काम मम्मीच्या अंगावर पडेल कारण शिवानीची तब्येत बरी नाही आहे म्हणून शिवानी इकडे झोपलेली आहे. काय आवड काम आहे. मम्मी कशी कपडे धुवायला लागले आज. मम्मी किती दिवस झाले पप्पा काम करीत नव्हती होय. घरचं काम किती दिवस झालं नाही करत होती. याची शिवणी करायला म्हटलं करत असतो दुकानला काढून येत नाही. तिला दुखणं सहन बी होत नाही परत. काकूला नाही जागा समजून घेतो काकूला नाही मित्रांनो कसं तोंड उघडून बसलेली आहे. बरं वाटतंय का आता. बरं वाटतंय हा. वाटून केला औषध नाही जाऊ नाही दवाखान्यात आपण. काय करत नाही काल तिने काय केलं माहिती का ती मला दवाखान्यात घेऊन गेली ती काल. कारण माझा दात दुखत होता तर त्याच्यामुळं मी दवाखान्यात गेलतो काल आणि तिला जर चेकअप केलं इकडे हे पूर्ण दुखत होतं ना माझं. रविवारच्या लाईव्हमध्ये मला लाईव्ह करायचं होतं तर मला बोलताच येत नव्हतं त्यामुळे तिकडे मी काही लक्षच नाही दिलं. तर विषय असा झाला काल दवाखान्यात गेलतो. डॉक्टर मला म्हणले की दाता वगैरे काही कीड नाही आहे काही झालेलं नाही आहे पण नॉर्मली तुमच्या जे जबडा असतो म्हणजे काय म्हणते त्याला हे वरच्या कातड्या काय म्हणते बाबा हिरड्या थोड्या कमकुवत झालं ना म्हणजे थोडं त्याला नाजूक झाले असेल त्याच्यामुळं जर तुमचं दुखणं होत असेल आणि जी माझी जी इथली अक्कल दाढ आहे तर त्या अक्कल दाढीचा पण मला त्रास होतो कारण ती अक्कल दाढ काय व्हायला लागली अशी क्रॉस येते जरशी तर ती अशी घुसती इकडं. जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस ती खाली टोचल्या जाते म्हणजे ठणक मारते खाली. तसा विषय झालेला आहे म्हणून ते म्हणजे एक तर अक्कल दाढ काढून टाकावं लागेल. जर परत सारखं तर सारखं जर समजा जर दाढ त्रास द्यायला लागली तर तुम्हाला दाढ काढून टाकावं लागेल नाही का आहे ना. काय म्हणे डॉक्टर दाढ काढून टाकावं लागेल ना. दाढ काढून टाकावं लागेल म्हणे. आणि याचा जो विषय तर हिला रात्रीपासून काय माहीत काय झालंय ताप आली निश्चित डोकं दुखायला लागलंय म्हणजे नुसतं डोकं दुखतंय रात्रीपासून. तर सकाळी आता रात्री एक ड्युटी मी केली डोकं दाबायची. सकाळी एक ड्युटी पप्पानी केली. आता म्हणजे 2 ड्युट्या आमच्या कन्फर्म झालेल्या त्या. आता काय करणार आमच्या घरामध्ये लहान आहे ती त्याच्यामुळे तिचे लाड होतात सगळे. आता मी जर कधी असं वाटतं की मी लहान पाहिजे होतं घरामध्ये आता ते नाही शक्य. काय करावं आता होत नाहीत मग त्या गोष्टी शक्य. ज्यावेळेस म्हणजे आधीपासून म्हणजे मी मोठा आहे. विषय कसा माहिती आहे का मी मोठा आहे म्हणजे मी नाही मोठा. पप्पा नंतर मम्मी येते. मम्मी नंतर मी येतो आणि माझ्यानंतर माझी बहीण येते म्हणजे असे 4 लाईनमध्ये मोठे. तर आता ते काय झालेलं आहे आता माझ्या बहिणीचं लग्न झालं ती गेलेली तर राहिलं घरामध्ये कोण आता मी पप्पानंतर मम्मी आणि मम्मीनंतर मी आणि माझ्यानंतर आता शिवानीचा नंबर आहे. मग असं सगळ्यात लहान शिवानी आहे. मग शिवानीचाच लाड होतो असा विषय आपला. काय आहे जे घरामध्ये मोठे असे का त्याला काय सगळं अवघड टेन्शन असतं त्याच्या डोक्यात. कोणाकोणाला असं वाटतं ते सांगा बरं मला कमेंटमध्ये. खरी गोष्ट आहे की नाही ही. तर मित्रांनो आता काल होती गजानन महाराजांची पालखी आली होती काल. तर तिथे दर्शन घ्यायचं होतं बिचारीचं दर्शन बी नाही झालं. आता सकाळी 6 वाजता उठून जावं म्हणलं मस्तपैकी सकाळी दर्शन घ्यावं पालखीचं. तर सकाळी रात्रीपासून जे डोकं दुखणं चालू झालं 1 वाजल्यापासून डोकं दुखती. उलटी पण झाली वाटतं एकदा आहे ना. उलटी झाली ना. उलटी झाली. मम्मी रात्री तिला मस्त उपमा बनवून खाऊ घातला तर 2 वाजता. मी व्हिडिओ शूट नाही केला कारण तुम्हाला सांगतो आमच्या लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. सारखी लाईट ये जा करायला लागली आणि त्या लाईट ये जा करण्याच्या कारणामुळं ना माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच राह नाही. सारखं लाईट बंद करतात चालू करतात लाईट बंद करतात चालू करतात लाईट बंद करतात चालू करतात. म्हणजे नेमकं मला हे कळत नाही तुम्हाला काय करायचं आहे.
टेस्टिंग वगैरे चालू आहे का काय आहे, मला लाईटीचा काही मेळ समजणार नाही. सारखं बटन दाबायचं, बंद करायचं, बटन दाबायचं, चालू करायचं. पाऊस यायला लागला. आता तरी सकाळी पाऊस पडलाय, सकाळी पाऊस पडला आता तरी. काल तर पाऊस बी नव्हता पडला नाही का? हां, काल पाऊस बी नव्हता पडला. तुम्ही म्हणसान तर बायको बाजूला झोपलेली आहे आणि हा व्हिडिओ काढायला लागलाय पांघरून घेऊन. याला काय कळतंय का नाही कळतंय, पण आता तिला जरासं म्हणजे थोडंसं डोकं दुखतं. डोकं सर्व नॉर्मली दुखतंच नाही का, थोडा त्रास होतोय पण ठीक आहे. म्हणलं आता काय आता म्हणजे एवढं सिरियस कंडिशन नाही ना की माणूस म्हणू शकतो की बाबा खूप सिरियस कंडिशनमध्ये व्हिडिओ काढायला लागलाय. आता लोक कसे माहिती का, दवाखान्यामध्ये जाऊच तर करतात, दवाखान्यामध्ये लई सिरियस दाखवतात, असं करतात तसं करतात, पण आपण त्या लेवलमध्ये नाही घुसलो अजून. पण मला असं वाटतं कधी कधी की मी जे रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो का, तर ती रिॲलिटी दाखवणं माझी चुकी होती कधी कधी. कारण रिॲलिटी दाखवणं म्हणजे विषय काय होतो की मला व्ह्यूजच पडत नाही. आज ज्यावेळेस समजा मी जर एखादं म्हणजे फेक जर क्रिएट केलं तर त्या व्हिडिओला मला खूप जास्त व्ह्यूज पडतात. त्या विषयाने मला असं वाटतं की मी कुठंतरी खरेपणा सोडला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा बरं कमेंटमध्ये की मी खरं म्हणजे तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा की मी जे खरेपणा रिॲलिटी दाखवतो ते रिॲलिटी दाखवणं बंद करायला पाहिजे का नाही. कारण ज्यावेळेस मी फेक म्हणजे फेक नाही म्हणता येईल त्याला, ज्यावेळेस मी स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळतो. पण मी ज्यावेळेस असं काय म्हणते त्याला, ज्यावेळेस म्हणजे विचार करून व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस विषय वेगळा राहतो. पण जे रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या टायमिंगला मला रिस्पॉन्सच नाही भेटत, असा विषय होतो. आणि झोपी गेली वाटते ती. तर आता वाजले 10:30 11 वाजता 10 वाजलेत आता. 10:30 11 वाजले, 10च वाजलेत. तर बघू आता दाताचं थोडं बरं आहे. त्यांनी मला कोलगेट वगैरे एक कोलगेट सजेस्ट केलं. 2 टाईमच्या 2-3 गोळ्या दिल्या 2-3 दिवसाच्या. ते म्हणजे महिनाभर कोलगेट वापरून बघा, जर फरक पडला ठीक, नाही तर मग त्यांनी ते मला ते दात घासासाठी बोललेलं आहे. पण मला तरी वाटतं की मला दात घासायची गरज पडणार नाही आहे. कारण जे कोलगेट आहे ते एकदम ओकेमध्ये आहे. कारण मला इथं त्रास जो होता तो बंद झालेला आहे. आणि राहिला बाकीच्या गोष्टी जातात आपल्याला थोडंफार वायपट इकडे तिकडे काही खायची सवय नाही आहे, पण तरी बी काही त्रास नाही. मला दाढ एकदम चांगले आहेत, ओकेमध्ये आहेत. शिवानींनी पण पाहिलं काल, एक्सरे पाहिला की नाही माझ्या दाढीचा, दात कसं दिसत होतं मग. पांढरा शिपीत दात आहे आपला आतमध्ये, वरून बी नाही पांढरा शिपीत दात आहे, काहीच विषय नाही जातो. माझे अवयव सगळे चांगले आहेत. माझे अवयव सगळे चांगले आहेत, फक्त शिवानीचा एक दात किडले, त्याचा आरपार भोक्स आहे, डायरेक्ट इकडून सुई जाते तिकडून बाहेर येते. आता शिवानीच्या दाताचं काहीतरी करावं लागेल. बरे पप्पा, तिचा दात बी दात खराब आहे, तिचा दात खराब आहे, म्हातारी झालेली ही म्हातारी आहे. जे म्हातारे हा काल एक कमेंट केली होती की जर समजा तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये टॅग केलं म्हातारे म्हणून, आणि जर दुसरं कोणी म्हणलं असतं ना तर त्याला चांगला रिप्लाय दिला असता. म्हणलं तसंच काम आहे आमचं. आम्ही थोडं, मी ना तोंडाचा खराब माणूस आहे. काही गोष्टी नाही खटकल्या ना कुठं तर ते डायरेक्ट तोडमोड करायची सवय लागलेली आहे. आणि बाकी आता काही नाही म्हणता. राहिली मम्मीची गोष्ट तर मम्मी आता आवरावर करत आहे. आणि मम्मीची आवरावर चालू आहे मागं कपडे वगैरे. आता कारण यांना काही बरं वाटत नाही, काही उठणार नाही जात लवकर. आज रिलॅक्स कारभार चालू आहे सगळ्यांचा. सकाळची पालखीचं दर्शन नाही झालं, मग रात्री ती पण नाही झोपली, मला बी झोपू दिलं नाही. म्हणजे मी तिला म्हणलं रिलॅक्समध्ये झोपूनच द्यायला नाही मला. सारखं म्हणजे डोकं दुखती चला दवाखान्यात, डोकं दुखतंय चला दवाखान्यात. आता बरं वाटलं का? हां, त्याच्यामुळं झंडूबाम पॅरासिटामॉल अशा गोळ्या ज्या आहेत ना, काही मोजक्या वस्तू आपल्या घरात नेहमी ठेवल्या पाहिजे मित्रांनो, माहिती आहे का. ह्या अशा गोष्टी असल्या ना तर काय होतं, जरा रात्रीच्या टायमाला गरज पडली तर सहारा होतो, बाकी काही नाही. आता आमची तर कसं आहे, आमची तर काहीच मिळेल नाही कोणाचं, कोण काय करते. 1 2 3 माणसं कामाला जाते, हे माणूस असतं घरामध्ये, हे ह्यांना काहीच कळत नाही. म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपण काय करावं काय नाही माहिती नसतं, नाही का. तर आता तुम्हाला 1-2 मिनटात भेटतो परत येऊन. कारण कसं माहिती का, आता मम्मीला येऊ द्या. आता खूप बडबड केली मी एकट्यानेच, आणि ती बिचारी मागे झोपलेली आहे. मम्मीचा चष्मा सकाळपासून हरवलेला आहे. अजून एक मुद्दा, आमच्या तर कंटेंट म्हणजे विषयच नाही आमच्याकडे, काही बी होतं आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. आमच्या तर काय होतं काय नाही सगळं तुम्हाला माहिती पडेल. एवढं भयानक गोष्टी होतात आमच्या घरामध्ये, नाही का.
हे बघा मम्मी माग आहे. मम्मी बघ नमस्कार. काय झालं तुला? मग चष्मा हरवलाय. तुला चष्मा सकाळपासूनच भेटत नाही. चष्म्यासाठी नुसतं धडपड चालू आहे. दिसत नाही ना. मग बिना चष्मे दिसत नाही. चष्मा मला असं वाटतं दुकानात दिसत नाही. दुकानात नाही तर रात्री मोबाईल बघत होते मी. असं कसं बरं? मग. आणि शिवानी साडी काय बरं घातली तू? ओय चल तुझ्या शिक्का आहे का म्हणजे? मग माझीच आहे. शिवानी तुझी साडी घालती का? 2 साड्या आहेत त्याच कलरच्या. हे बरं हे कशी कॉम्प्रोमाइज करते बरं घालू ती. कॉम्प्रोमाइज करणार आहे पप्पाचा. शिवानीची साडी नाही घातली. हे बघ. त्या बायकोची साडी नाही घातली. हे बघ. एकाच कलरच्या. अरे असं कसं मॅटर हे आहे? बघ. हे लाल साड्या आहे कुठून आणल्या तुम्ही? आणि हे वेगळं आहे. कुठून आणले म्हणे? हे बघ. कुठून आणले म्हणजे या खाटी 12 साड्या घेतल्या त्या. असं आहे का? हे मी रेणुकाच्या हळदीसाठी घेतल्या त्या 12 साड्या. बा ओके ओके शिवानीची साडी ही. नाही नाही सॉरी आपण सॉरी सांगा बरं ही साडी. सॉरी शिवानीची, सॉरी ही माझी. शिवानी झोपलेली ना. शिवानीला विचारलं असं साडी कोणती आहे. उद्या विचार. होय अरे तिला काय 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 होतंय नेमकं? काय सांगा नाही काय नाही होतंय ते दुखत नवरा आहे. आहे ना आता घरात बघायला. डोकं दुखत आहे म्हणते काय होतंय मला काही समजणार नाही काय वेगळं झालं. रात्रीपासून मला उठून ठेवलंय. मित्रांनो कसं आहे माहिती काय? आता लय अवघड काम आहे. तिला नको लोणचं खाऊ म्हणतात त्याची लोणचं असं खाती की निवळ जेवण केल्यावरच लोणचं खाती. ताड भरूनच लोणचं पाहिजे. मम्मी जरा 2 मिनिटं बोलून जाय ना. काय बोलू मी? मग? कामावर आलो मग पिठाकडे घामाला. सगळं कामावर लय स्वयंपाक करून खाल्लं. तिला जेव घाल. पोळी खाऊ घाल. झोपी घाल. मी आता काय करायचं तर कर. मला बघावं लागेल दवाखान्यात न्यायचं तिला. शेवटी आता दवाखान्यात आणावंच लागलं. दोन सलाईन लावले खाली. दुसरी सलाईन चालू आहे आता. बॉटल हे इंजेक्शन दिलं तिथे. बाटल्या आणल्या. बरं वाटतंय का आता? बिस्किट खायचं का? कोणचं? कोणतं आणा आता? आणा लवकर. आता भूक लागली. अशक्तपणाची लक्षणं म्हणते त्याला. काहीच नाही. अशक्तपणा म्हणते त्याला. अशक्तपणा. खायचं नाही. डोकं असं कोण करेल तू? अशी अशी करत होती इथं आली तेव्हा अशी करत होती ती. डोकं दुखते अशी करते. डोकं दुखते आणि दुखते का डोकं? हा 3 गोळ्या बाहेर फेकली. कशाच्या? उलटीसाठी दिल्या. उलटीसाठी गेलते. यांनीच का? अवघडच काम आहे. पाणी जास्त प्यायचं नाही म्हणली ती गोळ्या खाताना. हिने काय केलं? गोळी खाल्ली गिलासभर पाणी. नाही तर बिना गोळीचे नाही जेवली तर जगणार नाही. जेवायला पाहिजे. जेवायला पाहिजे. अशक्तपणा नाही खाल्ली तर सीधा तिला मला सकाळी लय राग आलता. तिला म्हणलं नारळ पाणी प्यायचं तुला? तर ती म्हणते नाही. म्हणलं दूध आणू का? नाही. बिस्किट खायचं का? नाही. जाऊ दे म्हणलं. आता लाईट गेलेली गरमीचं बसते. आता ह्या कारणामुळं हे व्हिडिओ जो आहे ना लेट चालू आहे. लेट आता 2 वाजून गेले. 3 वाजता पोस्ट होऊन 3 साडेतीन वाजता आला असून. चला आता भेटू आता नवीन